तर कसं काय भावानं सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर आपल्या इंस्टाग्राम वरती काय चाललंय, कोण येते गॅस सप्लाय म्हणतंय आणि कोणतरी येतंय आणि विमानातच फोनवर बोलतंय, परत अजून कोणीतरी येतंय आणि हॉटेलवाल्यांची व्हिडिओना रोस्ट करून के मध्ये व्ह्यूज घेऊन जाते. असू दे, काय हरकत नाहीये, जाऊ दे. तर जास्त बडबड न करता आपण आपल्या इंस्टाग्राम वरच्या एनपी तर आपण आपल्या रील वरती ची करणाऱ्यांना बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर हे सँडविच वाले दादा, जे एक सँडविच, एक आयफोन आणि हा 150 रुपयाचा चष्मा घालून विमानामध्ये फ्लेक्स करायला लागले. हा मान्य आहे भाऊ, पहिल्यांदाच प्लेन मध्ये बसलाय, पण इतकं शो ऑफ कोण करतंय? आणि कोणीतरी सांगावं याला की दादा विमानामध्ये नेटवर्क नसते. पण नाही, हे तर दादा नेटवर्क टावर आपल्या साईडच्या खिशामध्ये घेऊन जातात. एवढंच नाही तर भाऊ जेव्हापासून व्हायरल झाले तेव्हापासून याच एका व्हिडिओचे हा व्हिडिओ बनवून अजून स्वतःला बदनाम गबरू करायला लागले. काय चेंज झालं नाही व्हिडिओ तोच आहे, फक्त या दादांनी गाणं बदलले. अजून एक गोष्ट म्हणजे या दादांचा सेवेजपणा. जो कोणी ह्यांच्यावर व्हिडिओ बनवला त्याला दादा जास्त काय नाही बोलत, माझ्यावर वाईट कमेंट करणारे नो आणि ट्रोल काय, अरे दादा ते ट्रोल असते, ट्रोल थोडे असते राव. अजून भाऊनी खूप काही लिहिलंय, पण इतकं वाचायला तुम्हाला पण टाइम नाहीये आणि मला पण नाहीये. माझ्यावर ट्रोल करणारे नो. अरे भाऊ, पहिलं तोंडात घेतलेली सुपारी फेकून द्या, मग व्हिडिओ काढा. हे तर त्या हेराफेरी मधल्या बाबुराव सारखंच झाले आणि दिसायला पण तसंच आहे. माझ्यावर वाईट कमेंट करणार नो. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. पहिल्याच्या व्हिडिओ मध्ये दादा सँडविच शो अप करत होते आणि आता ही स्टारबक्स कॉफी आणि वडापाव शो अप करायला लागल्या. सुधरवा रे या भावाला, कोणीतरी सुधरवा. वो क्या है, जल्दी आ गए ना आप. चलो बोलो. माझ्यावर ट्रोल करणारे नो, माझ्यावर वाईट कमेंट करणार नो. मला घंटा पण फरक पडत नाही. बसल्यासारखा स्वतःच्या मौज मध्ये असते. कसं बसल्यासारखा घंटा पण फरक पडत नाही. काहीतरी भावाला कमेंट करून सांगायचं म्हटलं तर भाऊंचा रिप्लाय वेगळाच असतोय. आता कोणी जरी भाऊंच्या रील वरती हे GIF टाकलं होतं, त्याला कमेंट म्हणून दादानी एक केळ, एक कात्री, रागाने लाल झालेला गुलाबजामुन, एक भाऊला, परत एक केळ आणि एक कुराडा पण त्या केळाच्या पाठीमागे लागल्या. पण भाऊ याचा अर्थ काय समजायचा? या दादांच्या अगोदर इंस्टाग्रामचे असंख्य मास दाखवणारे ट्रिपल एक्काचे मालक पण राहिले होते, तर त्यांना पण थोडं बघून घेऊया. मी येतोय असा व्हिडिओ टाकला होता तेव्हा एकाची कमेंट आलती, भाऊ तू येऊ नको, हे त्याच्यासाठी. काय भाऊ, चुकून कोणीतरी लातूरची शाखा मागितली आणि चुकून ती कमेंट आली, तर भाऊ लगेच शड्डू मारून स्वतःला पुष्पाच समजा लागलाय. तर प्रतीक भाऊ, लातूर मधल्या दादानी शाखाच मागितली नसती तर काय घंटा जाणार होता का? रस प्यायला. सगळ्यात जास्त जर मला या सगळ्या लोकांचं वाईट वाटतंय. प्रतीक दादांसाठी ते एवढे येऊन थांबते. अजून काहीतरी भावना बरं नव्हतं वाटतं, म्हणून मी पण ठरवलं होतं की प्रतीक दादांना एक चांगली कमेंट करावी, जेणेकरून त्यांना बरं वाटेल. पण भाऊचं तर माच कमीच होत नाही राव. बास करा भाऊ, ऍक्टिंग करता एवढं कमी होतं का? आता ओव्हर ऍक्टिंग पण सुरू केलाय. एवढा मात बरा नसतो कार्तिक भाऊ. तुम्हाला काय वाटलं आजारी पडलं म्हणून शाखा उघड करणार नाही? मी काय म्हणतोय, एखादी शाखा हॉस्पिटलमध्येच खोलून टाका, कोणी काय बोलणार नाही तुम्हाला. जळणाऱ्याची नावली वाट घेऊन आलो उद्याच, शाखा नंबर 59. एवढंच करून भाऊ काय शांत बसणारच नाहीये. आपल्या अंगात किती माज आहे हेच दाखवण्यासाठी प्रतीक भाऊ सलाईनची बॉटली ओपनिंगला घेऊन गेले. काय भाऊ, किती नाटकं करताय राव. आता बास करा बालिशपणा. तर बास भावानो, व्हिडिओ खूपच मोठा होत चाललाय, तर व्हिडिओला इथंच एंड करून टाक्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून टाका. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. लाव भाऊ गाणं.